तर बघू शकता मित्रांनो, मामाच्या गावाला आलेला आहे. तर रात्री पुण्यात बसलो होतो मी. बघू शकता नाही का, मस्त वातावरण झालं इकडे कडक. सकाळी प्रवास बिवास करून आलाय इकडे, सकाळी आलोय, नाश्ता बिष्टा करत झालाय आमचा. आणि ब्लॉग बघताय माझा नाही का. तुम्हाला आता मामाचं शेत आम्ही एक्सप्लोर करणार आहे. तर आता आंघोळ बिंघोळ करून तिकडे मामा शेताकडे जाणार आहे नाही का. बघत राहा. खतरनाक व्ह्यू माझ्या पाठीमागे, खतरनाक होऊ शकता, खतरनाक एकदम खतरनाक ना आतमध्ये व्ह्यू आहे. या साईडला बघू शकता पूर्ण आंब्याची झाड आहेत सगळी. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकताय मी तर आता आंब्याच्या झाडाखाली थांबलोय. मस्त आहे आंब्याचा प्रकार, कलमी कलमी म्हणून जाते आंब्याचे प्रकार. माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकताय मित्रांनो, ही माझ्या मम्मीच्या आजोबाची समाधी आहे. इथंच त्यांना हे कुठले 2-3 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. त्यांना इथंच त्यांची हे केले. तर बघू शकता मी तुम्हाला आता एक खतरनाक हे दाखवणार आहे. बघू शकता माझ्या पाठीमागे विहीर आहे नाही का. मित्रांनो, ही विहीर अशी आहे ना, तुम्ही या विहिरीला नाही का आमच्या पूर्ण गावामध्ये अख्खं पाणी सुकल, पण या विहिरीचं पाणी कधी सुटणार नाही. 24 तास 12 महिने ह्या विहिरीला पाणी असते मित्रांनो, 12 महिने कंटिन्यू. बघू शकताय तुम्ही, 12 महिने अख्ख्या गावाला ही विहीर पाणी पुरवते, अख्ख्या गावाला. खतरनाक मध्ये बघू शकताय तुम्ही, एकदम खतरनाक मध्ये वातावरण आहे. तिकडं मामाने आमच्या सोलर पॅनल ते बसून घेतलं, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं खतरनाक मधील विहीर आहे. तुम्ही बघू शकताय, तुम्हाला विहिरीचा मी व्ह्यू दाखवतो, बघत राहा तुम्ही ब्लॉग. तर बघू शकताय मित्रांनो, हीच ती विहीर आहे. ह्या विहिरीला कंटिन्यू 12 महिने पाणी असतं. ह्या विहिरीतलं पाणी नाही का कधीच अडत नाही, कधीच. कंटिन्यू 12 महिने पाणी असतं या विहिरीला. बघू शकताय ही विहीर आहे ना, विहीर पूर्ण अख्ख्या गावाला, म्हणजे आमच्या मामाचे जेवढे आजूबाजूचे गाव आहेत ना, तेवढ्या अख्ख्या आजूबाजूच्या गावाला ही विहीर पाणी पुरवते माहीत. तर बघू शकता मित्रांनो, असा मस्तपैकी आंब्याला मोहर बी आलाय. आता काही दिवसांनी याला आंबे बिंबे लागतील. तर मित्रांनो, सांगायचं एवढंच की शहरातली लाईफ काहीच नाही मित्रांनो, गावाकडची लाईफ ही लाईफ आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकताय खतरनाक मध्ये असं बघू शकताय मित्रांनो, गावाकडची लाईफ ही लाईफ आहे मित्रांनो, लाईफ. सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो, की गावाकडची लाईफ ही लाईफ आहे. अशी लाईफ काहीच नाही. जे शहरात राहतात त्यांना ही लाईफ काहीच कळू शकणार नाही मित्रांनो, काहीच. तर तुम्ही बघत राहा ब्लॉग मित्रांनो. शहरातल्या लोकांना हे सुखच कळू शकत नाही मित्रांनो, हे सुखच. हे एवढं नॅचरल शहरामध्ये तुम्हाला हे असं वातावरण बघायला मिळणार नाही. बघा ना काय मित्रांनो, काय वातावरण आहे. पूर्ण सगळीकडे झाडं आहेत, झाडं पूर्ण चारी बाजूनी झाडं, काय एकदम खतरनाक लेवलमध्ये. का शहरामध्ये तुम्हाला कधी सुख भेटेल का मित्रांनो, असं तुम्ही विचार करा मित्रांनो. शहरामध्ये तुम्हाला असं सुखच नाही भेटू शकणार. तर नमस्कार मित्रांनो, तर बघू शकताय, तर मी मस्त गावाला आलेलो आहे. मस्त हळूहळू सगळं एक्सप्लोअर करायला लागलो इथल्या गावातलं. लई दिवसांनी मी 5-6 वर्षांनी आलो आहे मित्रांनो गावाला. तर मला एकदम ओके मजा यायला लागली आहे, तुम्ही बघू शकताय मित्रांनो. ही जी लाईफ आहे ना, ही लाईफ गावाकडची एकदम वेगळी लाईफ आहे मित्रांनो. शहरात आपल्याला हे अनुभवायलाच नाही मिळत मित्रांनो, अनुभवायलाच. शहरात कसं आहे मित्रांनो, जे आपण स्वतःमध्ये व्यस्त असतो. गावामध्ये कसं आहे, गावामध्ये एकदम सुख आहे मित्रांनो. शहरामध्ये काय नसते, ते धूळ फुफाटा सगळंच, ते बांधकाम सगळं, ते रस्त्याची धूळ बीळ. तसं मित्रांनो गावाकडं नसतंय. गावाकडे एकदम वेगळं सुख आहे मित्रांनो, सुख. एकदम एकदम नेचर बीचर एकदम खतरनाक मध्ये असते. बघू शकता तुम्ही मित्रांनो, एकदम हवा सुटली. शहरामध्ये मित्रांनो आपल्याला हे सगळं अनुभवायलाच नाही मिळत मित्रांनो, अनुभवायलाच नाही मिळत. ही जी गावाकडची जी वाईब आहे ना मित्रांनो, ती वेगळीच वाईब आहे मित्रांनो, जी आपल्या शहरामध्ये अनुभवायलाच नाही मिळत. तुम्ही बघू शकताय एकदम खतरनाक मध्ये मजा यायला आली मला, खतरनाक.
खूप मजा आली मित्रांनो. हळूहळू मी पण एक्सप्लोअर करतोय. तुम्ही पण मित्रांनो, तुम्हाला पण कधी पण टाईम बीम भेटला तरी पण गावाला जात जावा मित्रांनो. एकदम मजा यायला लागली. कसं आहे मित्रांनो, मग आपलं गाव असं असं कुठं तर बाहेर गेल्याने आपलं माइंड फ्रेश राहतं. माइंड फ्रेश राहतं, हे राहतं, सगळं राहतं एकदम. हे सगळं अनुभव किती दिवस मित्रांनो काम 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 करायचं, कधी तर हे अनुभवायचं, गावाकडची लाईफ अनुभवायची. मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगायचं होतं की लहानपणापासून मी इथंच राहिलो आहे गावामध्ये. हे माझं आजोळ आहे. माझा जन्म पण इथंच झालेला आहे मित्रांनो. मस्त इथं जन्म माझा लहानपणापासून मी इथं झालो होतो. म्हणजे माझं मी जेव्हा पहिलीला होतो तेव्हा इथंच होतो. माझा जन्मसुद्धा इथंच झालेला होता. इथं लहानाचा मोठं झालं आहे. हे वातावरण मला एकदम सूट होतं आहे ह्याला. एकदम मला वेगळंच वाटतं मित्रांनो. इथं मला एकदम नॅचरल सुख वाटते मित्रांनो, नाही का. लहानाचं मोठं झालं इथं. आजी आजोबा आहेत, सगळे मामा आहेत. मस्त वाटतं मित्रांनो. गावाकडची लाईफ ही लाईफ असती. तुम्ही बघताय मस्त आहे हे वातावरण मित्रांनो. खतरनाक वातावरण आहे. जे गावाकडे जी मजा आहे ना मित्रांनो, ती कधीच नाही. आपण शहरामध्ये जाऊन हे सगळं विसरून जातो मित्रांनो. आपण जे आपलं गाव ते सगळं विसरून जातो. हे आपण आपल्यामध्येच गुंतलेलं असतंय. सगळं शहरामध्ये आपण विसरून जातो, नाही का. हे सगळं गावात दिवसू सगळं शहरातली गावाकडची माणसं बिनसं आपण सगळं विसरून जातो. गावातल्या कामाच्या नादाने आपल्याला काहीच लक्षात राहत नाही मित्रांनो. आपलं हे नुसतं आपलं माइंड तेच शहरात गेलं तर ते टार्गेट पूर्ण करा, हे पूर्ण करा. कधी तर गावाकडे यायचं मित्रांनो, ही सुख अनुभवायचं. तर बघत राहा ब्लॉग मित्रांनो. नमस्कार. तर बघू शकताय मित्रांनो, मी आता इथं मस्त 1 तास झाडाखाली बसलो होतो. सगळं जरा मला बरं वाटलं जरा बसून, नाही का. रात्रभर ट्रॅव्हलिंग करून आलो होतो, तर मला बसून जरा बरं वाटलं. तुम्ही बघताय ब्लॉग, नाही का. मस्त वाटतंय. बघत राहा तुम्ही. पाठीमागं माझ्या एकदम खतरनाक असा व्ह्यू आहे. ते पूर्ण इथून तिथून सगळं शेत आहे, नाही का. एकदम खतरनाक मध्ये शेत आहे. बघताय मित्रांनो, मजा यायला लागली. मस्त आंब्याला मोहर लागलाय. हा पाठीमागं बघू शकताय तुम्ही, आंब्याला अख्खा मोहर लागलेला आहे. खतरनाक मध्ये असं नियोजन आहे. मजा यायला लागली मित्रांनो. आता मी चाललोय घराकडे चाललोय. तर बघताय तुम्ही ब्लॉग बघत राहा. ही लाईफ मित्रांनो पुन्हा कधी अनुभवणं नाही मित्रांनो. शहरातल्या लोकांना ह्याची किंमत नाही मित्रांनो. शहरातल्या लोकांना ह्याची जाणीव मिळणार नाही मित्रांनो. जाणीव काय मित्रांनो, वाईब हे काय सुख आहे. शहरातल्या लोकांना हे कळूच शकणार नाही मित्रांनो. गावाकडचं वातावरण काय असते. जे स्टँडर्ड लोक आहेत ना, स्वतःला लय भारी समजतात ना, त्यांना तर हे समजणारच नाही काय शहरातलं वातावरण काय असतंय. तुम्ही राहा बघत राहा ब्लॉग. तर बघताय मित्रांनो, हॅलो, कसं एकदम खतरनाक मध्ये आलोय. गावाला आलोय आता. इकडनं वातावरण खतरनाक मध्ये बघू शकता तुम्ही. पाठीमागं फार्म हाऊस कसले शेतामध्ये बांधलेलं एकदम खतरनाक मध्ये. इकडं ऊस बीस, इकडं ज्वारी लावलेली तुम्ही बघू शकताय खतरनाक मध्ये. तुम्ही मित्रांनो, तुम्हाला एक दाखवतो आहे का. तुम्ही जेव्हा माझ्या पाठीमागं एक तुम्हाला दाखवतो, जिकडं काम चालू आहे ना मित्रांनो. काम पूर्ण इकडं गुळ बनणं चालू आहे, नाही का. गुळ बनणं म्हणजे ऊसाच्या जे ऊस असते ना, ते ऊसाच्या रसापासून इथं गुळ तयार करतात, नाही का. मोठ्या कढईत त्याला गरम करणार, त्याला टाकणार, पूर्ण हे करून त्याच्यापासून गुळ तयार करणार, नाही का. तुम्ही बघू शकता तिथं काम चालू आहे. पाठीमागं बघू शकताय एकदम खतरनाकमध्ये असं नियोजन. एकदम खतरनाकमध्ये मजा यायला आली मित्रांनो. बघू शकताय मस्त. हीच मित्रांनो गावाला असं नवीन शिकायला मिळतंय, नवीन काय अनुभवायला मिळतंय. हेच तर वातावरण आहे मित्रांनो गावाकडचं. तर बघू शकताय मित्रांनो की माझ्या घराच्या बॅक साईडला आलेलो आहे. बघताय तुम्ही, मी आता तिकडे खाली होतो विहिरीच्या साईडला. पाठीमागं बघू शकताय. पाठीमागं जे हे लावलेलं आहे
ते पूर्ण हे ज्वारी आहे, ज्वारी लावलेली ज्वारी. पूर्ण 2 एकरमध्ये ज्वारी लावलेली आहे. बघू शकताय तुम्हाला. जो माझ्या पाठीमागे जो आवाज ऐकू येत असेल तो कीर्तनाचा, गावामध्ये सप्ताह चालू आहे. सप्ताहाचा कार्यक्रम चालू आहे तिथं नाही का. तो पण गावाकडे सप्ताह आहे म्हणलं तर एकदम खतरनाक असते सप्ताह. तुम्ही बघू शकताय एकदम खतरनाक मध्ये वातावरण आहे मित्रांनो. मस्त, मला मात्र मजा यायला लागली मित्रांनो नाही का. माझा एकदम मूड फ्रेश झाला, पूर्ण माझं माइंड चार्ज झालं मित्रांनो, चार्ज. एवढं सगळं भारी वातावरण बघून. हे बघू शकता मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्ही. चिंचेच्या झाडाखाली आलोय आता. एकदम खतरनाक मध्ये नियोजन आहे मित्रांनो, हे खतरनाक. काय मित्रांनो ही वाईब बघू शकता माझ्या पाठीमागे. पूर्ण हरभरा आहे, उंदळा आहे, दुसरा ज्वारी लावली आहे, ज्वारी. हे बघू शकताय पूर्ण ज्वारी लावली आहे. एकदम खतरनाक आहे मित्रांनो. बघू शकताय मित्रांनो तिथं आमचं शेतामध्ये बांधलेलं फार्म हाऊस आहे. मस्त सगळे तिथं आजी आजोबा राहतात. हे तर सुख आहे मित्रांनो, हे तर सुख. मस्त मजा यायला लागली. पण आता हळूहळू आपण सगळं एक्सप्लोअर करू. आपल्याकडे भरपूर दिवस आहेत. तर चला मित्रांनो, दुपारचा टाईम झाला आहे. काहीतरी जेवण बिवण करूया नाही का, मस्तपैकी गावाकडचं काहीतरी जेवण बिवण करू. एकदम एनर्जी येईल जरा आपल्याला. प्रोटीन खाऊ जरा गावाकडचं आपण. चला.